ओम श्री सद्गुरवे नमः। नमस्कार श्रोते हो, ज्ञानसेवा प्रतिष्ठान मार्फत गंगा दशरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या सिरीजच्या शेवटच्या भागात आपले सहर्ष स्वागत। आज आपण कोयना नदीबद्दल माहिती ऐकणार आहोत। सातारा जिल्ह्यातील कृष्णेची सर्वात मोठी उपनदी व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून मानली जाणारी नदी म्हणजे कोयना। या नदीची लांबी 130 किलोमीटर इतकी आहे। कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणावरून होतो। कोयना नदी प्रकाश झोतामध्ये आली ती कोयना धरणाच्या बांधकामानंतरच। कोयना धरणावरील 1960 मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पामुळे महाराष्ट्राची विजेची मोठी गरज भागली आहे। या नदीला 5 उपनद्या आहेत: सोळशी, केरा, कांदाटी, मोर्ण आणि वांग। कराड येथे कोयना नदी कृष्णा नदीत मिसळते। या संगमाला प्रीती संगम असे नाव असून या स्थळाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। या संगमावर अनेक मंदिरे असून तेथे असलेली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे लोकांचे प्रेरणास्थान व परिसरातील उद्यान पर्यटकांचे आकर्षण बनले आहे। या संगमाजवळच सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळ असून येथील पंताचा कोट या परिसरात सातवाहन कालातील वसतीचे अवशेष आढळले आहेत। अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु अश्म हत्यारे व मूतपात्रे कृष्णाप्रमाणेच कोयनेच्याही या नदी खोऱ्यात आढळली आहेत। पश्चिम घाटाच्या छायेखालील कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसर एकत्र करून स्वतंत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। अशी ही कोयना नदी कृष्णेप्रमाणेच संथ वाहत आहे आणि जीवांचा उद्धार करीत आहे। ओम नमः इति।